हरि ओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 208. की सीसे विण एक एके, दाविली राज्य करीती रंके, तैशी तिये सतुके आथी काई. अर्थात डोकी नसलेल्यांनी एकमेकांना असे दाखविले की दरिद्री राज्य करत आहे, म्हणून ते सत्य आहे का? या ओवीत माऊली आजच्या अत्याधुनिक मानवाला इशारा देत आहेत. जागे व्हायचे की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. यासाठी त्यांनी रूपकाचा उपयोग केला आहे. असे समजा की डोकी नसलेल्यांनी एकमेकांना असे सांगितले की सध्या दरिद्री राज्य करत आहे. माऊली प्रश्न उपस्थित करतात की असे जरी सांगितले तरी ते सत्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर हे सत्य नाही असेच आहे. कारण एक तर डोकी नसलेले जे सांगतील ते बुद्धिहीन असते. त्यांना समज उमज काहीही नसल्यामुळे ते काहीही बोलतात. त्याकडे कोणीही लक्ष देणार नाही. त्यातून कोणी लक्ष दिले तरी अशांवर कोणी विश्वास ठेवणार नाही. असे बोलणे हसण्यावारी घेण्यात येते. त्यातूनही येथे हे डोकी नसलेले अशक्य असलेली गोष्ट सांगत आहेत. कधी दरिद्री निर्धन असलेला राज्य करतो का? यामुळे तर यावर विश्वास ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. काय आहे हे रूपक हे जरा समजून घ्यावे. भौतिक वस्तू जगतात नित्य नवीन शोध लावले जातात. हे शोध भौतिक वस्तू जगताचा कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त आराम करून भरपूर उपभोग नाविन्यपूर्णपणे कसा घेता येईल यासाठी असतात. असा शोध लागला की त्याचा उपभोग घेणे सुरू होते. काही कालावधीतच दुसरा कोणीतरी यापेक्षा जास्त अत्याधुनिक उपभोग घेऊ लागतो. पहिला म्हणतो माझे जुने झाले. तो ते अत्याधुनिक घेण्यासाठी धावाधाव करतो. तोपर्यंत तिसरा कोणीतरी त्याहून अत्याधुनिक उपभोग घेऊ लागतो. ते पाहून पहिले दोघे म्हणतात की आमचे जुने झाले. ते दोघे ते अत्याधुनिक घेण्यासाठी धावाधाव करू लागतात. काही कालावधीत चौथा अत्याधुनिक उपभोग घेऊ लागतो. त्या तिघांचे ते जुने होते आणि ते तिघे. अशा प्रकारे नित्यदिनी नवनवीन शोध लागणे सुरूच राहते आणि जुने फेकून नवीन घेणाऱ्यांची संख्या वाढू लागते. हे शोध लावणारे सांगतात की पहा, आम्हाला नवीन काहीतरी सापडले आहे. याचा वापर करणारे सांगतात की वा वा, काय अप्रतिम शोध आहे. यामुळे आम्हाला फार सौख्य मिळत आहे. असे सांगेपर्यंत तिकडे काहीतरी नवीन सापडलेले असते. अशा प्रकारे शोध लावणारे सदा सर्वदा अज्ञानी राहतात. ते कधीही परिपूर्ण ज्ञानी होत नाहीत. तसेच या सर्वाचा उपभोग घेणारे सदा सर्वदा असमाधानी अतृप्तच राहतात. ते कधीही समाधानी तृप्त होत नाहीत. कारण भौतिक बुद्धी ज्ञान असलेले असे शोध लावतात आणि तसेच भौतिक बुद्धी ज्ञान असलेले त्याचा उपभोग घेतात. दोघेही आपापल्या परी भौतिकाने पछाडलेले असतात. अध्यात्मात भौतिक बुद्धी ज्ञान म्हणजे बालबुद्धी अज्ञान आहे. यालाच येथे डोकी नसलेले एकमेकांना सांगतात असे म्हटले आहे. रूपकात पुढे म्हटले आहे की दरिद्री राज्य करत आहे. याचा अर्थ भौतिक शोध आणि त्यांचा उपभोग कोणालाही कधीही संशोधनात किंवा उपभोगात श्रीमंत होऊ देत नाही, परिपूर्ण होऊ देत नाही. अशांची हाव सदा वाढत असते. असे सदा दरिद्रीच राहतात, अतृप्तच असतात, असमाधानीच असतात. यामुळे अशांपैकी कोणी कोणाला सांगू लागले की आम्ही पहा भौतिकाचे शोध लावून त्यांचे उपभोग घेऊन कसे मजेत आहोत, सौख्यात आहोत,
आरामात आहोत, तर हे किती खरे आहे, किती सत्य आहे? तर हे खरे नाही, हे असत्य आहे, असेच याचे उत्तर आहे. कारण असे सांगणे म्हणजे दोन अंधांनी एकमेकांना प्रकाशाबद्दल माहिती देण्यासारखे आहे. या भौतिक जगतात दोघेही सदा सर्वदा अतृप्त आहेत, असमाधानी आहेत आणि तरीही दोघेही एकमेकांना चढाओढीने सांगत आहेत की आपण कसे मजेत आहोत, तृप्त आहोत, समाधानी आहोत. हे लोक एकमेकांना अशक्य असलेली गोष्ट शक्य म्हणून सांगत आहेत. कारण भौतिकात कधीही पूर्णत्व येणे शक्य नाही. सतत बदलत असणे, पसरत असणे, नाविन्य निर्माण करणे हा वैश्विक नियम आहे. म्हणून तर आपल्या ऋषींनी याला ब्रह्म म्हणजे सतत पसरत असलेले अशा अर्थी संबोधित केले आहे. यावरून आपण बोध घ्यायचा आहे की आपली गरज भागली हे आपणच ठरवून आपल्या स्वतःसाठी जाहीर करायचे आहे. भौतिकात कोठे थांबायचे हे आपणच ठरवायचे आहे. चांगली उपयोगात असलेली वस्तू केवळ बाजारात त्याची पुढील आवृत्ती आली म्हणून फेकून द्यायची नाही. आपली गरज भागत आहे हे महत्त्वाचे आहे. कारण हे न संपणारे रहाटगाडगे आहे. नाविन्यासाठी सतत पैसे लागतात, त्यासाठी सतत मिळवत राहावे लागते. हे क्षितिजासारखे आपल्याला सतत पुढे पुढे पळवत ठेवणारे आहे. यात सुखदुःख असा आट्यापाट्यांचा खेळ सुरू राहतो. यात कधीही आनंद मिळत नाही. एक दिवस या धावपळीत दम लागतो आणि शेवटचा दिवस येतो. ज्यासाठी मानवी देह धारण केला ती मुक्ती मिळविणे पुढील जन्मावर सोपवावे लागते. असेच जन्ममरणाचे फेरे सुरू राहतात, सुरूच राहतात. आपण सुखदुःख करत आनंदाला जन्मोजन्मी पारखे राहतो. काय करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ओवी क्रमांक 209. ते निद्रा जेव्हा नाही तेव्हा जो जैसा जिये ठाई, तैसाची स्वप्नी काही न दाविजेची की. अर्थात जेव्हा निद्रेमधून जाग येते तेव्हा तो झोपताना जसा जेथे होता तेथे तसाच असतो. याचा अर्थ स्वप्नात जे अनुभवले ते प्रत्यक्षात काहीच नसते. माऊली आपल्याला जागे करण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्थात आपण जागे असून जर झोपल्याचे सोंग करत असू तर माऊली तरी काय करणार, ते सांगण्याचे त्यांचे काम करत आहेत. माऊलींनी यासाठी दृष्टांत दिला आहे. आपल्याला झोपेत स्वप्न पडते आणि त्यात आपण अनेक गोष्टी पाहतो, करतो. समजा की आपण परदेशी गेलो असे आपल्याला स्वप्न पडले आणि त्याच क्षणी आपल्याला जाग आली. त्यावेळी आपल्या लक्षात येते की आपण परदेशी नसून आपल्याच अंथरुणावर आहोत. याचा अर्थ जे काही आपण स्वप्नात अनुभवले ते प्रत्यक्षात काहीही घडलेले नसते. ते मिथ्या असून तो आभास असतो. कारण स्वप्नात आपण जागृती हरवलेली असते. याचप्रमाणे आपण जेव्हा प्रत्यक्ष जीवनात भौतिक वस्तुजगताच्या भोगापवर्गतेला आकृष्ट झाल्यामुळे जागृती हरवून मूर्छेत व्यवहार करतो त्यावेळी आपण सौख्यात किंवा दुःखात असतो. सौख्य असेल तर आपण मजेत राहून तसे जीवन जगणे सुरूच ठेवतो. त्यासाठी ते सुख कसे टिकेल आणि शक्यतो वृद्धिंगत होईल यासाठी प्रयत्न करत असतो. परंतु जर आपण दुःखात असलो तर आपण ते निवारण करून सौख्यात येण्यासाठी झटत असतो. अशा प्रकारे आपल्या आयुष्याचा सारीपाट सुखदुःख सुखदुःख असा प्रवास करत असतो. तथापि जेव्हा सुदैवाने आपल्याला योगगुरू भेटतात किंवा आपल्याला काही कारणाने या भौतिकामधून जाग येते
किंवा आयुष्याच्या अखेरीस जेव्हा आपण आपल्या गत आयुष्याचा जमा खर्च मांडतो तेव्हा आपल्या लक्षात येते की आपण या आयुष्यात काहीही कमावलेले नाही, उलट बरेच काही गमावले आहे. आपण जसे होतो तसेच ठोंबे आहोत. आपण या आयुष्याचा उपयोग आनंद घेण्यासाठी केला नाही. सुखदुःख असा तळ्यात मळ्यात खेळ सुरू आहे. यात आध्यात्मिकदृष्ट्या आपले संचित वाढले आहे हेही लक्षात आले नाही. कारण आपण भौतिक वस्तू जगताच्या कच्छपी लागून त्याच्या भोगापवर्गतेला आकृष्ट होऊन त्यामागे पळण्यातच सर्व आयुष्य खर्च केले. जेथे आपल्याला देह जीवित ठेवण्यासाठी 2 भाग आवश्यक होते तेथे आपण 10 भाग किंवा त्याहूनही जास्त मिळवण्याचा आटापिटा केला. यातच सर्व आयुष्य खर्च झाले. आयुष्याचा आनंद घेण्यासाठी वेळ मिळाला नाही. एवढे करून शेवटी जे मिळवले ते सर्व येथेच ठेवून जावे लागते या विचाराने तर आयुष्य वाया गेल्याचेच लक्षात आले. यास्तव भौतिक मूर्छेत आयुष्य जगू नये. आयुष्य जगायला अत्यावश्यक इतकेच मिळवावे. त्याच्या भोगापवर्गतेत ऋतून गुंतून जाऊ नये. त्यामुळे सुखदुःख मागे लागते. कर्मयोग करावा, जागृत राहून अध्यात्माने जीवन जगावे. यासाठी अध्यात्म, योगोपासना, सत्संग करावा, सदा आनंदात असावे. हरि ओम.